नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। यदहंकारमाश्रित्य न योत्सेति मन्यसे मिथ्येश व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति। पथ्यद्वेषया कोशीज्वर का दीपद्वेषया अंधकार। विवेकद्वेषे अहंकार पोषोनी तैसा। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत। सर्व प्रकारची कर्म करणारा, माझी शरणागती करणारा असा जो कोणी साधक असेल त्याला ईश्वराचा प्रसाद किंवा प्रसन्नता प्राप्त होते। आणि त्या प्रसन्नतेपासून जरी तो कर्म नावाचं साधन अंगीकार करत असेल तरी पण ज्ञानाने जे फल प्राप्त होतं असं अव्ययम शाश्वतम पदम अवाप्नोती, तेही त्यालाच फल प्राप्त होतं। अर्थात कर्मानेच मोक्ष मिळतो हे सांगण्याचं तात्पर्य नाही, पण निष्काम कर्माने अंतःकरण शुद्धी, ईश्वराचा प्रसाद, वैराग्य प्राप्ती, ब्रह्मनिष्ठ गुरुजनांची भेट किंवा प्राप्ती आणि त्यातून त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं। अंततो गत्वा मोक्ष ठरलेला आहे। देशाने कालाने आणि स्वभावतः ज्या पदाचं वेच संभवत नाही अशा अविनाशी पदाला तो साधक प्राप्त होतो। आणि भगवंताचा अपरोक्ष साक्षात्कार ज्या साधकाला झाला त्याच्या जीवनामध्ये कोणतंही कर्म त्याला लागत नाही। श्रुतीचं प्रमाण आहे, भिद्यते हृदय ग्रंथीश्चिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टी परावरी। सर्व प्रकारची कर्म त्याचे नष्ट होतात। ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात कुरुते तथा। हा भगवद्गीतेतला संवाद आहे किंवा सिद्धांत आहे। आणि म्हणून भगवान असं म्हणतात, अर्जुना, अंतःकरणाच्या वृत्तीपूर्वक वरवर मला कर्म अर्पण करू नको, मनातून सर्व प्रकारची कर्म मला अर्पण कर। माझ्यापेक्षा जगात श्रेष्ठ दुसरा कोणताही लाभ नाही अशी आपल्या मनामध्ये भावना असू दे। परमात्म स्वरूपाला विषय करणं त्याला बुद्धियोग असं म्हणतात। परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होणं त्यालाही बुद्धियोगच असं म्हणतात। श्रवण मनन निधिध्यासन याद्वारे ज्ञान संपादन करणं यालाही बुद्धियोग असंच म्हणतात। या बुद्धियोगाचा अंगीकार करून कायमस्वरूपी माझ्याच ठिकाणी चित्त देणारा तो हो। आणि जो माझ्या ठिकाणी चित्त देतो तो सर्व प्रकारच्या संकटातून अनायासे माझ्या प्रसादाने तरून जातो। याकरता फार काही श्रम करावे लागत नाही, फक्त एकच करावं लागतं, परमात्म्याच्या वचनावर आत्यंतिक विश्वास ठेवावा लागतो। जो विश्वास ठेवतो तो तरून जातो। पण जर यदा कदाचित अहंकाराचा अंगीकार करून मी फार मोठा पंडित आहे, विद्वान आहे, त्यामुळे इतर कोणी मला सांगण्याची आवश्यकता नाही असं म्हणून अहंकाराने जर तो माझं वचन श्रवण करणार नसेल तर भगवान म्हणतात, अर्जुना, तू निश्चित नाशाला प्राप्त होशील। न श्रोष्यशी विनंक्षशी, तो नष्ट होऊन जाशील। अर्थात स्वधर्माचा पहिल्यांदा परित्याग होईल, नंतर परधर्माचा अंगीकार केला असं होईल, विधीचं उल्लंघन केला असा दोष लागेल, आणि चौथा दोष आहे तो तुला धर्म अर्थ काम आणि मोक्ष यापैकी एकही पुरुषार्थ प्राप्त होणार नाही। जर 4 प्रकारचे घाव जीवनामध्ये येत असेल तर याचा अर्थ तो व्यक्ती नष्ट झाल्यातच जमा आहे। भगवान म्हणतात, माझा प्रसाद प्राप्त झाला तर जीवदशा पूर्ण नष्ट होईल। ज्याची जीवदशा नष्ट झाली त्याला संसाराची कोणतीही भीती बाधा निर्माण करत नाही। पण अहंकाराने जर माझं बोलणं आपल्या कानावर टिकू देणार नाही, ते मन आपल्या बोलणं मनामध्ये प्रविष्ट करू देणार नाही, तर देह संबंधाचा घात तुझ्या अंगावर वाजल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे देह तादात्म्य धारण करावं लागेल। आणि ज्याला देह तादात्म्य धारण करावं लागलं, देह संबंधाच्या आतमध्ये प्रत्येक पावलाला आपला आत्मघात ठरलेला आहे। वास्तविक तो नित्यमुक्त आहे, अविनाशी आहे, पण देह संबंधाचं तादात्म्य धारण केलं तर न मरताही मरण, विनाश नसतानाही विनाश, सद्रूप असताना असताची प्राप्ती,
ज्ञानस्वरूप असतानाही अज्ञानाची प्राप्ती आणि सुखरूप असतानाही दुःख स्वरूपाची प्राप्ती, एवढे सगळे घात तुझ्यावर प्राप्त होईल का? देह हे सगळ्या दुःखाचं कारण आहे. जेव्हा मनुष्याला देहाचा विसर पडतो ना, तेव्हा त्याला आनंदाची प्राप्ती आहे. आणि देहाची आठवण सुरू झाली की दुःखाला प्रारंभ आहे. हा आपला अनुभव पण आहे. आपण जागे झालो तर आपल्याला देहाचं स्मरण आहे. स्वप्नामध्ये सुद्धा आपल्याला देहाचं स्मरण आहे. म्हणून जागृतीमध्ये आणि स्वप्नामध्ये दुःख भोगावं लागतं. एखाद्या मनुष्याचं जागृतीमध्ये ऑपरेशन झालेलं असावं, त्याला मराठीमध्ये शल्यकर्म असं म्हणतात. चिरफाड होते की नाही, वेदना होतात, प्रचंड यातना भोगावी लागते. पण त्याच व्यक्तीला जर झोप लागली तर आता त्याला शरीरावर जखमा आहे की नाही, त्याला टाके पण दिलेले आहे, त्याच्या अंगामध्ये धागे पण आहे, म्हणजे ते त्याचं जे चर्म आहे ते शिवलेलं आहे. प्रचंड असणारी यातना आहे की नाही. पण फक्त काय झालं, गाढ झोपेमध्ये मीपणाचा विसर पडला, म्हणजे अहंकाराचा विसर पडला. म्हणजेच काय पडला, देहाचा विसर पडला. देहाचा विसर पडला की त्याला झोपेतल्या सुखाची प्राप्ती होते. प्रारब्ध संपलं की त्याला देहाची पुन्हा आठवण येते. आठवण आली सकाळी उठला की पुन्हा वेदना सुरू होतात. म्हणजेच काय, देहाचा संबंध धारण केला. मग याचा अर्थ असा नाही बरं, मला देहाचा संबंध तोडायचा लगेच आत्महत्या करायची, असा अर्थ घ्यायचा नाही. विचाराने देहाचा विसर पडला पाहिजे. मी माझी ऐसे आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. जसा झोपेमध्ये मनुष्याला देहाचा विसर पडतो, तसा जागृतीमध्ये जर त्याला आत्मज्ञानाने देहाचा विसर पडला, आणि पडतो बरं हा विसर, ते शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती, जैसोहम भाव प्रतिती प्रगट होय, याला पदार्थाभाविनी अवस्था असं म्हणतात. आणि ज्याला जिवंत असतानाच पदार्थ दिसत नाही, जग नोहे हा अवघा जनार्दन, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, हे ब्रह्मज्ञानाने नजर प्राप्त व्हावी लागते. परमार्थामध्ये काय होतं, फक्त आपल्या बुद्धीची दृष्टी बदलते, बाकी काही होत नाही. परमार्थ झाला म्हणजे काय, त्याला गुरुवारी बाबा सांगत असतात, काही विलक्षण लक्षण काही प्राप्त होत नाही. नाहीतर मग एखादा पारमार्थिक व्यक्ती आहे आणि त्याच्या डोक्यावर 2 शिंग आले, असं काही घडत नाही. परमार्थातला व्यक्ती सामान्य व्यक्ती सारखाच असतो, फक्त परमार्थामध्ये नजर बदलते, त्याची दृष्टी बदलते. व्यवहारामध्ये आपण सोनाराच्या दुकानात गेलो तर आपली नजर अलंकारावर असते, म्हणून आपल्याला अलंकारच दिसतात. पण सोनाराच्या दुकानामध्ये दुसरा जर सोनार गेला ना, तर त्याची नजर अलंकारावर नसते, त्याला अलंकार पाहत असताना सोनं दिसतं. तसं महात्म्याची नजर आणि आपली नजर फरक आहे. आपल्याला जग पाहिलं की जगातले पदार्थ दिसतात, महात्मा जगाकडे पाहू लागला की जगाचं अधिष्ठान असणारा परमात्मा त्यांना दिसतो. परमार्थामध्ये दृष्टीचा बदल आहे, बाकी काही नाही. गुरुवारी डॉक्टर बाबा स्वामी महाराजांचे एक वाक्य सांगत असतात, परमार्थ म्हणजे धांगडधिंगा नाही की जो आता हल्लीच्या काळात होतो आहे. परमार्थ म्हणजे धांगडधिंगा नाही, परमार्थामध्ये फक्त दृष्टी बदल आहे. दृष्टी बदल झाली की मग त्या पुरुषाला देह असतानासुद्धा देहाचा आठवण राहत नाही. बघा, ज्ञानोबा म्हणतात, ज्याप्रमाणे एखाद्या बैलावर शास्त्राची पोथी बांधलेली आहे, त्याला त्याचा आठवण राहत नाही, किंवा ज्याला जास्त झालेली आहे त्याला अंगावर कपड्याची आठवण राहत नाही, मद्यपांगीचे वस्त्र, बैलावरी शास्त्र किंवा लेपा हाती शस्त्र बांधले आहे. एखाद्या चित्रामध्ये ते चित्रकार असतात ना, पहारेदार असतात बघा, त्याच्या हातामध्ये भाला असतो. चित्राला माहिती आहे का हा भाला लागतो म्हणून, लागतच नाही. किंवा ज्याने जास्त प्राशन केलं त्याला कपड्याची आठवण राहत नाही. आणि बैलावर पोथी बांधली आहे, त्याला त्याची आठवण आहे का? तया पाडे देही जया मी आहे सेची नाही, निरहंकारता पाही तया नाव. त्याप्रमाणे ज्याला देहात असतानाही देहाचा आठवण नाही, त्याला निरहंकार वृत्ती असं म्हणतात. ज्याच्या ठिकाणी निरहंकार आहे तो शास्त्राचं, संताचं, महापुरुषांचं, देवाचं ऐकत असतो. पण ज्याच्या ठिकाणी अहंकार आहे की नाही, अहंकारी व्यक्ती कुणाचं ऐकत नाही. त्या बाळक्रीडेमध्ये उदाहरण फार गोड दिलं आहे. एकदा गोकुळामध्ये एका यज्ञाची तयारी सुरू झाली आणि भगवंताने विचारलं नंद बाबाला की बाबा ही तयारी कशाची आहे? म्हणे आपल्याला इंद्रयाग करावा लागतो. कशामुळे? इंद्र आपल्याला दरवर्षी पाऊस देतो.
इंद्राने पाऊस पाडला की गवत चांगलं येतं, गायी जगतात, गायीपासून दूध प्राप्त होतं आणि सगळा व्यवहार आपला चालतो. म्हणून इंद्राला काहीतरी दिलं पाहिजे. भगवान म्हणे इंद्राचं पूजन करण्याची काय गरज आहे? इंद्र भोगासक्त आहे आणि भोगासक्त देवाची उपासना आपण करू नये. मग आपण गिरिराज गोवर्धनाची उपासना करू की जो भगवंताच्या हृदयापासून प्रगट झालेला आहे. केली गोवर्धनाची पूजा. इंद्राला राग आला, अहंकार आहे ना इंद्राचा, जागा झाला. आणि इंद्राचं वचन आहे, मी जोपर्यंत रागवत नाही तोपर्यंतच मी चांगला आहे, नाहीतर मी रागवलो, काय प्रमाण आहे का? जोपर्यंत मी रागवलो नाही, राग मला आला नाही, कोपलो नाही, तोपर्यंतच मी देव आहे. जर मला राग आला आणि मग इंद्राने आज्ञा केली, ते सांवर्तक नावाचे प्रलय काळामध्ये वर्षाव करणारे मेघ त्या गोकुळावर वर्षाव करू लागले. 7 दिवसापर्यंत वर्षाव केला, पण गोकुळातलं एक पानसुद्धा तो हलवू शकला नाही. पण त्याला परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा साक्षात देव आहे हे का कळालं नाही? त्याचं कारण अभिमान राशी गर्वाची आहे. तो साक्षात गर्व आहे, अभिमान आहे. ज्याला अभिमान असतो त्याला देव कळत नाही. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा, गर्वामुळे कळत नाही. म्हणून अहंकार असेल, असूया बुद्धी असेल, किंवा भगवंताने म्हटले बघा श्रद्धाचा अभाव असेल, या 3 गोष्टीमुळे महापुरुषांचं वचन ऐकत नाही. तू जर ऐकलं नाही असं अहत्वा अहम भावे, हे माझे बोलणे आघवे, काना मनाची शिवे नेतिशी टेको, तर देह संबंधाचा घाव लागेल. एवढं भयंकर दुःख न मरताही तुला भोगावं लागेल. आणि भगवान असं म्हणतात, अर्जुना म्हणून अहंकार धारण करणं चांगलं नाही. ज्या अहंकाराचा तो अंगीकार केला आणि काही निश्चय केला, तो निश्चयसुद्धा अदृढ स्वरूपाचा राहील, दृढ होणार नाही. पुढच्या श्लोकामध्ये सांगतात, यत अहंकारम आश्रित्य न योत्से इति मन्यसे मिथ्या येष व्यवसाय ते प्रकृती त्वाम नियोक्षती. पदच्छेद आहे. परमात्मा म्हणतात, हे अर्जुना, यत अहंकारम आश्रित्य, ज्या अहंकाराचा अंगीकार करून, कोणता अंगीकार, कोणता अहंकार? मी पंडित आहे, विद्वान आहे, धार्मिक आहे, अशा प्रकारचा अहंकार धारण करून न योत्से, मी आता युद्ध करणार नाही, इति मन्यसे, अशा प्रकारची तू मान्यता केली आहे किंवा अशा प्रकारची प्रतिज्ञा केली आहे, तर भगवान म्हणतात ते नाम तुझा यश व्यवसाय हा एक प्रकारचा निश्चय मिथ्या, खोटा आहे, भ्रमयुक्त आहे. अहंकाराचा अंगीकार करून मी युद्ध करणारच नाही असा जो तू निश्चय केला आहे ना, हा निश्चय तुला टिकणार नाही. हा मिथ्या स्वरूपाचा आहे. का? त्वाम म्हणजे तुला, प्रकृती हे नियोक्षती, प्रकृती तुला युद्धामध्ये युद्ध करण्याकरता तुझं नियोजन करेल किंवा तुझी योजना करेल, तुला भाग पाडेल. दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाने निश्चय केला, बरं हा मी युद्ध करणार नाही. पहिला अध्याय सगळं रडण्यामध्येच गेला. अर्जुन विषाद योग म्हटलं की नाही, पहिल्या अध्यायामध्ये सगळं रडणंच आहे अर्जुनाचं देवासमोर. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी थोडंसं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण देवाची वचनं ऐकल्यानंतर भक्तराज अर्जुनाने देवाला सांगितलं, एव मुक्त्वा ऋषिकेशम गुडाकेश परंतप न योत्स्य असं वचन आहे. बरं, फक्त त्या संधीचा भाव झाल्यामुळे लोप झालेला आहे. न योत्स्य ऐके सखेद बोले श्रीकृष्णाते, आता नाळ वावे तुम्ही माते, मी सर्व थान झुंजे येथे भरवसेनी, मी सर्व प्रकारे युद्धच करणार नाही असा भक्तराज अर्जुनाने निश्चय केला. भगवान म्हणतात, हा तुझा निश्चय टिकणारा नाही. प्रकृती त्वाम नियोक्षती, प्रकृती तुला युद्ध करण्याकरता भाग पाडेलच, पण तुझा निश्चय काही टिकणारा नाही. अहंकाराचा जरी अंगीकार केला तरी तुला युद्ध करावंच लागेल. माझं बोलणं ऐक. युद्ध करायचं म्हणजे काय? क्षत्रियाने आपल्या वाट्याला आलेलं कर्म करायचं. ते कर्म तुला करावंच लागणार नाही. आणि ते कर्म केलं, माझी शरणागती केली तर तुला मोक्ष ठरला आहे. पण जर अहंकाराने मी माझं कर्म करणार नाही म्हणजे काय, मी युद्ध करणार नाही असं म्हणशील तरी पण तुझा निश्चय टिकणार नाही. कदाचित कोणी असं म्हणतं बरं यावर की भगवान परमात्म्याने भक्तराज अर्जुनाला हिंसा करायला सांगितली. हिंसा नाही सांगितली. क्षत्रियाचं युद्ध करणं हे कर्म आहे बघा, स्वधर्म आहे. आणि अर्जुनाला स्वधर्मामध्ये प्रवृत्त केलं. हिंसा जरी दिसत असेल
तर क्षत्रियाला युद्धात हिंसा करावीच लागते, ती त्याला क्षम्य आहे. देशाचं रक्षण करणारे सैनिक जर सीमेवर असं म्हणले नाही नाही आम्हाला हिंसा नाही करायची, तर मग आतंकवादी देशामध्ये येतील आणि सगळ्या देशामध्ये घातपात करतील. तर त्या ठिकाणी त्या क्षत्रिय असणाऱ्या सैनिकाने युद्धच करावं आणि शत्रूला मारावंच. ते हिंसा नाही, तो त्याचा सुधर्म आहे. म्हणून महाभारतातलं वचन आहे ना, अहिंसा परमो धर्म, पण हे अर्ध वचन आहे. पुढचं वचन आहे धर्म हिंसा तथैव वच. अहिंसा श्रेष्ठच धर्म आहे, पण धर्माकरता केली जाणार हिंसासुद्धा हा मोठा धर्म आहे. म्हणून अर्ध वचनच घेतो की नाही आपण, अहिंसा परमो धर्म. पण पुढचं कोणी अभ्यास करायचा? धर्म हिंसा तथैव वच, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणून हिंसा नाही सांगितली. क्षत्रियाला युद्ध नावाचा सुधर्म देवाने प्रतिपादन केलेलं आहे. यावर ज्ञानोबाने स्पष्टीकरण करता, अहंकाराचा अंगीकार करून तो माझं वचन ऐकणार नसशील तर कसा तुझा प्रकार होईल, याकरिता पहिल्यांदा उदाहरण देतात. पथ्य दिवशीया पोशी ज्वर, का दीपद्वेषीय अंधकार, विवेकद्वेष अहंकार पोषोनी तैसा, स्वदेहा नाम अर्जुन, परदेहा नाम स्वजन, संग्रामा नाम मलिन पापाचार, या मती आपुलिया तिघा तीन नामे या, ठेवून या धनंजया न झुंजे ऐसा, जेव्हा माझे निष्ठंक करीशी जो आत्यंतिक, तो वाया धाडील नैसर्गिक स्वभावची तुझा. या 4 ओव्यांचं एकत्र विचार आहे बरं. म्हणून मी 4 ओव्या एकत्रच वाचल्या. तुम्ही असं म्हणाल पारायण सुरू आहे का? तसं नाही अर्थ. 4 ओव्याचा संदर्भ एक आहे म्हणून 4 ओव्या एकत्रच वाचल्या. पहिल्यांदा उदाहरण दिलं आहे की मनुष्य विवेकाचा द्वेष करून अहंकाराला पुष्ट करतो आणि अहंकार पुष्ट झाला की स्वतःच्या मतीप्रमाणे भ्रमातले निश्चयच खरे आहे असं मानतो. याकरिता उदाहरण देतात. ज्याप्रमाणे एखादा रोगी असतो की नाही, रोगी पुरुषाने 2 गोष्टी पाळायच्या असतात. एक पथ्य, दुसरं अपथ्य. पथ्य म्हणजे नियम पाळायचे आणि अपथ्य म्हणजे काही पदार्थ टाळायचे. आणि कुपथ्य म्हणजे ज्याने रोग वाढतो तिथं निश्चितच टाळायचे. पण मनुष्य काय करतो? पथ्याचा द्वेष करतो. समजा एखाद्या व्यक्तीला खोकला आला तर त्याला पथ्य काय सांगितलेलं आहे? त्याने कोमट पाणी प्यायचं, जास्त धुळीमध्ये जायचं नाही किंवा आंबट पदार्थ खायचे नाही. हे त्याला काय आहे? नियम सांगितले, पथ्य आहे. कमी जेवायचं, लंघनम परमम औषधम असं म्हटलं आहे. कोणताही रोग झाला ना तर सुरुवातीला उपवास करणं सगळ्यात मोठी चिकित्सा आहे. कारण आपलं शरीर आपल्याला दुरुस्त करत असतं, पण त्याकरता प्राणाला वेळ मिळाला पाहिजे. प्राणाला वेळ केव्हा मिळेल? जर अन्न प्राणाच्या वाट्याला कमी गेलं तर. कारण अन्नही त्यालाच पचवावं लागतं, रोगही त्यालाच नष्ट करावा लागतो. मग लंघनम परमम औषधम हे सामान्य पथ्य आहे. आंबट न खाणं, तेलकट न खाणं हे काय? अपथ्य. ते नियम टाळले पाहिजे की नाही. पण एखादा व्यक्ती काय करतो? पथ्याचा द्वेष करतो. आरोग्याला चांगले नियम असतात ना, त्याचा द्वेष करतो आणि मग ज्वर म्हणजे ताप, पोशी, त्या तापाला पुष्ट करतो. परिणाम काय होईल? ताप वाढेल आणि पथ्याचा द्वेष केल्याचा आळ येईल. पथ्यद्वेषिया पोशी ज्वर. दुसरं उदाहरण, का द्विपद्वेषिया अहंकार, एक अंधकार. एखादा व्यक्ती दिव्याचा द्वेष करतो आणि दिव्याचा द्वेष करून काय करतो? अंधकार पोषोनी. हे जे क्रियापद आहे ना या ओळीतलं शेवटचं पोषोनी, हे सगळीकडे लागू होतं बघा. पथ्यद्वेषिया पोषी ज्वर, दीपद्वेषिया अंधकार पोषी. दोन्हीकडे क्रियापद हे लागतं सगळीकडे. आणि आणखीन शेवटी पण एक क्रियापद आहेच. दिव्याचा द्वेष करणारा व्यक्ती ज्याप्रमाणे अंधकाराचा पोषण करत असतो. एखाद्याला आपण दिवा हातामध्ये दिला आणि सांगितलं हे दिवा आहे, दिव्याचा प्रकाश आहे, या प्रकाशातून हरवलेली तुला काही कोणती वस्तू सापडू शकते. तो नाही, माझे डोळे चांगले आहे, मला दिव्याची गरज नाही आहे. असे त्याने दिवे विझवले, मालवले. दिवा मालवला तर काय होईल? अंधकाराची वाढ होईल. पथ्याचा द्वेष करणारा तापाला वाढवितो, दिव्याचा द्वेष करणारा अंधकाराला वाढवितो. तसं विवेकाचा द्वेष करणारा व्यक्ती आपल्या अहंकाराला वाढवित असतो. आणि मग अहंकार वाढला की तो त्या अहंकाराचंच ऐकत असतो.
विवेकद्वेषे, विवेक कुठून प्राप्त होतो? संत तेथ विवेका असने कीजी, चंद्र तेथ चंद्रिका शंभू तेथे अंबिका, संत तेथ विवेका असने कीजी. विवेकामध्ये साराचं ग्रहण असतं, असाराचा परित्याग असतो. ज्ञानोबा आपल्याला विवेक सांगतात ना हरिपाठामध्ये, मन थोनी नवनेता. दृष्टांत आहे बरं हा, दोनच वाक्यामध्ये दोनच पदामध्ये दृष्टांत आहे. मंथोनी नवनेता तैसे हा सिद्धांत आहे. तैसे घे अनंता, अनंताचं ग्रहण कर. जसं आपण दयाचं मंथन करून नवनीताला घेतो तसं परमात्म्याला घ्यावं. आणि सांडायचं काय? वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. व्यर्थ असणाऱ्या गप्पा, व्यर्थ असणारे मार्ग यांचा परित्याग करावा. याला काय म्हणतात? विवेक. पण मनुष्य विवेकाचा द्वेष करतो, म्हणजे विचाराचा द्वेष करतो. आणि विचाराच्या द्वेषातून अहंकार पोषोनी, आपल्या अहंकाराचं पोषण करतो. ज्याचा अहंकार बलवान होतो ना, तो कोणाचं ऐकत नाही. त्या धर्मराजाचं निरोप घेऊन परमात्मा शिष्टाई करण्याकरता कौरवांच्या पक्षात गेली, म्हणजे हस्तिनापुरामध्ये. आणि भगवंताने धृतराष्ट्राला सांगितलं की आपण जसे कौरवांचे पिताश्री आहात तसे पांडवांचे सुद्धा काय आहात? पिताश्रीच आहात की नाही. धर्मराजाने तुम्हाला नमस्कार सांगितला, अर्ध राज्य आमच्या हक्काचा आम्हाला द्या अशी विनंती केली. पण जर तुम्ही फारच अगतिक असाल तर 5 पांडवांच्या वाट्याला 5 गावं द्या. पराक्रमी असणारे पांडव त्यामध्ये संतुष्ट राहतील आणि आपलं राज्य वाढवतील. दुर्योधनाने ऐकलं नाही बघा. का? विवेकाचा द्वेष करून त्याने अहंकाराचं पोषण केलं. आणि तो म्हटला, हे परमात्मन ऐका म्हणे, स्वच्छग्रमपिन दास्यामी विनायुद्धेन केशव. हे केशव, सुईच्या अग्रभागावर मावील एवढी सुद्धा जमीन मी युद्धाशिवाय देणार नाही. परिणाम काय झाला? त्याला स्वतःला सुईच्या टोकावर मावील एवढंही राज्य मिळालं नाही ना, मरावं लागलं. का? अहंकारामुळे ऐकलं नाही. देवाचं नाही ऐकलं, विदुरांचं ऐकलं नाही, भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य या 5 जणांचं सुद्धा ऐकलं नाही. त्याने फक्त एकाचंच ऐकलं, शकुनीचं. बाकी कोणाचंच ऐकलं नाही. विवेकद्वेषे अहंकार पोषोने तैसा. जसं अहंकाराचं पोषण केलं तर मनुष्य ऐकत नाही. व्यवहारात पण आपल्याला अनुभव येतो ना. एखाद्या व्यक्तीला फक्त आपण चांगल्या गोष्टी सांगा, तो माझा युगो हर्ट झाला, हां माझा अहंकार दुखावला गेला, तो मला सांगू नको, मला शिकवू नको असं म्हणतो की नाही. का? विवेकाचा द्वेष करणारा अहंकाराचं पोषण करतो, इतरांचं मात्र ऐकत नाही. आणि तसा अहंकाराचं पोषण करून तो काय करतो आहे अर्जुना? वास्तविक तो आहे परमात्म्याचा अंश. पण अहंकार अहम ब्रह्म असं नाही म्हणत, अहंकार देहोहम असं म्हणतो. तो अहंकार तुझा खरं तर परमात्मा स्वरूपाकडे गेला पाहिजे. पण अहंकार येऊन बसलाय देहावर. ज्याप्रमाणे तो पोपट असतो की नाही, तो नळीवर येऊन बसतो. वास्तविक त्याने नळीचा परित्याग करावा आणि झाडाच्या फांदीवर जाऊन बसावं. जैसा शुक शाखे नळिकेवरून उठेला, जैसा शुक शाखे बैसला, तैसा मूळ अहंते ठाकीला. तो मी म्हणून तसा तुझा अहंकार ब्रह्मस्वरूपावर गेला पाहिजे. मी ब्रह्म आहे, मुक्ती आहे. पण अहंकार तिथं नाही जात. अहंकार देहावर येतो आणि आल्यानंतर स्वदेहा नाम अर्जुन, परदेहा नाम स्वजन, संग्रामा नाम मलिन पापाचार. या मती आपुलिया तिघा 3 नामे ठेवून या, धनंजया न झुंजे ऐसा. पुढच्या विषयी संबंध आहे. स्वदेहा नाम अर्जुन, स्वतःच्या देहाला अर्जुन अशा प्रकारचं नाव ठेवलं आहे. हे नाव खरं आहे का खोटं आहे? खोटं आहे. का? खऱ्याची व्याख्या अशी आहे, जे तिन्ही कालामध्ये नित्य असतं ना त्याला खरं असं म्हणतात. उदाहरणार्थ आपण मृगजळ पाहतो बघा. मृगजळ दुपारी 12 वाजताच आहे. आपण प्रवास करतो उन्हाळ्यामध्ये, जास्त तुम्ही नसन करात, पण प्रवास केल्यानंतर डांबरी रस्त्यावर आपल्याला पाणी दिसतं. बाहेरच्या काचेतून पाहिलं तर ते हरणाला खरं वाटतं, म्हणून त्याला मृगजळ असं म्हणतात. ते खरं आहे का खोटं? खोटं आहे. का? सूर्योदयाच्या पूर्वी नाही, सूर्यास्तानंतर नाही, फक्त मधल्या काळात आहे. म्हणजे जे 2 काळात नसतं आणि एका काळात असतं ते खोटं असतं बरं. तसं अर्जुन हे नाव जे देहाला दिलं आहे, नुसतं अर्जुनाचं नाव घेऊ नका बरं. हे आपलं पण आहे चालू चिंतन. आपल्याही देहाला मिळालेलं आपलं नाव
भले आधार कार्डावर आपली ओळख असू द्या, आपला आधार आपली ओळख असू द्या, हरकत नाही, ते व्यवहारातलं आहे, पण ती आपली खरी ओळख कुठं आहे? जन्माच्या पूर्वी आपलं हे नाव नाही, मृत्यूनंतर हे नाव राहणार नाही, ठेवलं कोणी तर फोटोतच राहील असं काही राहणार नाही, मधल्या काळात आहे म्हणूनच खोटं आहे. अर्जुना स्वदेहा नाम अर्जुन, परदेहा इतरांच्या देहाला स्वजन. हे भीष्माचार्य, कृपाचार्य हे सगळे माझे नातेवाईक आहे, स्वजन आहे. स्वतःच्या देहाला अर्जुन हे नाव, इतरांच्या देहाला स्वजन हे नाव. दुसरा बरं का प्रकार. तिसरा संग्रामा नाम मलिन पापाचार. संग्राम म्हणजे युद्ध. क्षत्रियाच्या वाट्याला आलेलं जे युद्ध असतं की नाही, ते युद्ध त्याला स्वर्ग प्राप्त करून देणारं असतं. म्हणून तर भगवान म्हणतात स्वर्गची येणे रूपे मूर्त का प्रतापे उदय केला. हा संग्राम काय म्हणिपे, याला संग्राम म्हणू नये. हे क्षत्रियाकरता धर्मयुद्ध आहे. आणि धर्मयुद्धाला तू नाव काय ठेवलं? संग्रामा नाम मलिन पापाचार. मलिन म्हणजे दोषयुक्त आणि पापाचं आचरण करणं, असं युद्धाला तू नाव ठेवलं आहे. वास्तविक युद्ध शुद्ध आहे. युद्ध हे पुण्याचरण करण्याचा मार्ग आहे. कारण क्षत्रियाने जर युद्ध केलं ना तर अधार्मिक लोकांचा नाश होतो, म्हणजे प्रजेचं संरक्षण होतं. क्षत्रियाला त्याला फार पुण्याची प्राप्ती होते, उलट असलेले दोष जातात. पण तू मात्र स्वतःच्याच बुद्धीने देहाला अर्जुन, इतरांना स्वजन आणि शुद्ध संग्रामाला मात्र दोषयुक्त पापाचरण अशा प्रकारचं नाव आपल्याच मतीनं ठेवलं आहे. शास्त्र तसं नाही म्हणत. शास्त्र धर्मयुद्धाला स्वर्ग प्राप्ती करून देणारा मार्ग ठरवतो आहे, पण तो मात्र आपल्याच मतीने जे आपल्या मनाला येईल तशा प्रकारे करतो आहे. या मती आपुलिया शब्द पुढे तसा आहे की नाही. या आपुलिया मती, या गोष्टी आपल्याच असणाऱ्या बुद्धीने या तिघाला 3 नामे ठेवून या 3 प्रकारचे नावं या तिघा जणांना तू स्वतःच ठेवलेली आहे. एवढंच आहे असं नाही बरं. हे धनंजया न झुंजे ऐसा, आणि मनामध्ये जीवा माझे निष्ठंक. इथं जीव म्हणजे अंतकरण. आपल्या मनामध्ये निष्ठंक म्हणजे निश्चय कोणता धारण केला आहे? न झुंजे ऐसा, मी युद्धच करणार नाही, अशा प्रकारे आपल्या अंतकरणामध्ये जो निश्चय तो केला आहे ना. पुन्हा कसा आहे तो? आत्यंतिक म्हणजे अतिशय बलवान. उलट तो विसृज सशरम चापम शोक संविघ्न मानसहा धनुष्य बाण सांडिले, पहिल्या अध्यायामध्ये ना. म्हणजे निश्चय आत्यंतिक केला आहे बघा. आत्यंतिक निश्चय. धनुष्य बांधिले सोडून रथाच्या उडी घातली खाला रथोनिया. ज्ञानोबा म्हणतात रथाच्या खाली उडी मारली, रडत बसला, असा तो आपल्या मनामध्ये निश्चय केला. जो निश्चय केला ना, भगवान म्हणतात तो टिकणार नाही तुझा. का? तो वाया धाडीला नैसर्गिक स्वभावची तुझा. शास्त्राचं मत सोडून दे, पण तुझा नैसर्गिक असणारा जो स्वभाव आहे की नाही, कोणता स्वभाव आहे? अर्जुन आहे क्षत्रिय, आणि क्षत्रियाचा स्वभाव कोणता आहे? क्षात्र धर्म. जे पाठीमागे याचा अध्यायामध्ये आले बघा. शौर्यम तेजो धृतिरदाक्षम युद्ध चाप्य पलायनम दानमीश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम. क्षत्रियाचे 7 प्रकारचे कर्म सांगितले. आणि हा तुझा नैसर्गिक स्वभाव आहे. नैसर्गिक आहे म्हणजे जन्मतःच तुला प्राप्त झाला आहे. आणि ज्याला जन्मतः प्राप्त होतं ना, ते त्याला कधी सोडत नसतं. क्षत्रियामध्ये जन्माला आला तर युद्ध करणं हा तुझा स्वभाव आहे. आणि तो उलट निश्चय काय केला? मी युद्ध करणार नाही. उलट तो असं म्हणायला पाहिजे की मी मागच्यापेक्षा जास्त प्रमाणात आता युद्ध करणार आहे. ज्याचा स्वभाव असतो तो स्वभाव त्याला प्रवृत्त करतो. म्हणून वाया धाडील नैसर्गिक स्वभावाची तुझा स्वभाव तुझ्या निश्चयाला टिकू देणार नाही. इथपर्यंत 4 ओव्याचं एकत्र विचारा बरं. दुसऱ्या अंगाने परमात्मा पुढे सांगतात, शब्द आला बघा उभयान्वयी अव्यय. आणि मी अर्जुन हे आत्मिक, ययावद कर्ण हे पातक, हे माया वाचून तात्विक काही आहे. भगवान अर्जुनाला प्रश्न विचारतात. अर्जुना खरं सांग बरं, जर आपण चांगला विचार केला, खोल विचार, तर त्या विचारामध्ये मी अर्जुन असं तो स्वतःला म्हणत आहे. हे आत्मिक, हे म्हणजे समोर दिसणारे लोक. हे आत्मिक आहे म्हणजे काय? माझे आप्त आहे, स्वकीय नातेवाईक आहे. आणि यया वध करणे हे पातक, यांचा युद्धामध्ये वध करणं हे पातक आहे. या 3 गोष्टी धारण केल्या ना तू. कोणती?
मी अर्जुन हे माझे आत्मिक यांचा वध करणं हे पातक, या 3 गोष्टी तू मला सांगतो आहे, खरं सांग बरं, या गोष्टी हे माया वाचून, माया म्हणजे भ्रम, हे भ्रमा वाचून तात्विक काही आहे, याच्यामध्ये खरं काही आहे का? वास्तविक तू जो निश्चय केला तो खरा आहे का? याच्यामध्ये सगळी खोटेपणाचीच भाषा आहे, हे सगळं मिथ्या भाषा आहे. कारण विचारामध्ये ते टिकलं पाहिजे की नाही. विचार केल्यानंतर तू अर्जुन आहे असं ठरलं पाहिजे, पण विचारामध्ये तू अर्जुन नाही ठरत. का बरं? अर्जुन तू नाही आहे, अर्जुन हे तुझ्या देहाचं नाव आहे. म्हणजे विचारामध्ये अर्जुन देहापेक्षा आपण वेगळे आहोत की नाही. थोडासा विचार करू आपण. एखादा व्यक्ती मृत पावला, व्यवहारसुद्धा हे मान्य आहे बरं. व्यवहारामध्ये सुद्धा, लोकव्यवहारातसुद्धा हे मान्य आहे की जीवात्मा देहापेक्षा वेगळा आहे. कारण जे माणसं शोक संदेश देतात ना, श्रद्धांजली अर्पण करतात, ते काय म्हणतात, आतापर्यंत हे आपल्यामध्ये राहिले, आता निघून गेले. कसं काय निघून गेले? अजून तर अंत्यसंस्कार व्हायचा आहे, देह तर आपल्या समोर पडलेला आहे. म्हणजे लोकाला सुद्धा माहिती, जो निघून गेला तो या देहापेक्षा वेगळा होता. कारण जर तो वेगळा नसता तर देहसुद्धा सोबत घेऊन गेला असता. ज्या अर्थी त्याने देहाचा इथं त्याग केला, याचा अर्थ तो कधीतरी याच्यामध्ये आला असला पाहिजे. ज्याच्यात येतो, ज्याच्यातून जातो, त्यापेक्षा तो वेगळा असला पाहिजे. म्हणजे विचारामध्ये देह हे तुझं स्वरूप ठरत नाही. मग हे माया नाही तर काय आहे? मायाच आहे ना, भ्रमच आहे, मिथ्याच गोष्ट आहे. मी अर्जुन हे जर खोटं ठरलं तर हे माझे नातेवाईक हेही खोटंच ठरतं. आणि या वध करणं हे पातक हेही खोटंच आहे. उलट धर्मयुद्धामध्ये इतरांचा वध करणं हे पातक नाही बरं, हे पुण्यकर्म आहे क्षत्रियासाठी. हे माया वाचून, हे भ्रमा वाचून तात्विक काही आहे. याच्यामध्ये तात्विक गोष्ट म्हणजे खरं काही आहे का? तुझ्या बोलण्यात खरं काहीच नाही, खोटंच आहे. का बरं? भगवान सांगतात, आधी झुंजार तो आहोवावे, मग झुंजावया शस्त्र घ्यावे, का न झुंजावया करावे देवांगन, मनोनी न झुंजणे मनसी ते वायाने, ना मानू लोकपणे लोकदृष्टीही, तरी न झुंजे ऐसे निष्ठंकिशी जे मानसे, ते प्रकृती अनारीसे करविलची. भगवान म्हणतात, आपण विचार केल्यानंतर आधी म्हणजे अगोदर झुंजार तो व्हावे. झुंजार म्हणजे योद्धा, त्याला युद्ध करता असं म्हणतात. अगोदर तो युद्ध करता आहे, ही गोष्ट खरी ठरली पाहिजे. खरं तर मनुष्य काहीच करत नाही बरं. मनुष्य हा ईश्वराच्या हातातलं बाहुलं आहे. अगोदर योद्धा तू आहे असं ठरलं पाहिजे की नाही. त्या बहुतेक बबरू आहे ना, बबरूच त्याचं नाव आहे, नसाहेची बबरू. तो युद्ध करण्याकरता आला होता. तो होता पांडवांच्याच पक्षातला. पण मग युद्ध करण्याकरता आला तर देवाने विचारलं, तू युद्ध करणार तर कोणाकडून? पण तो बलवान खूप होता. त्याने सांगितलं, जो पक्ष कमी असेल ना त्याच्याकडून मी युद्ध करेल. म्हणजे कमी म्हणजे मग पांडवांचाच पक्ष कमी? तो नाही, तसं नाही म्हणे. शक्तीने जो कमी असेल, युक्तीने कमी असेल, आणि मला माहिती आहे एकटा असणारा हा परमात्मा शक्तियुक्तीने श्रेष्ठ आहे. म्हणून भगवंताच्या लक्षात आला की हा जर आपल्या बुद्धीने वागला तर हा नक्की कौरवाच्या पक्षात जाईल. पण तुझ्याकडे असं नेमकं आहे तरी काय? तो आपल्याकडे फक्त 2च बाणं आहे, आणि 2 बाणांचा वापर केला की मी सगळ्यांचा नाश करू शकतो. म्हणजे कसं काय? ते प्रयोग दाखवला. एक बाणाचा प्रयोग केला, एका झाडाला पानं होती, त्या सगळ्या पानाला छिद्र पडलं नाही. अगोदर त्यावर बिंदू पडले कुंकवाचे. कुंकवामध्ये बाण त्याने लावला आणि एका झाडावर प्रयोग केला, प्रत्येक पानाला कुंकू लागलं. दुसऱ्या बाणाचा प्रयोग केला, जिथं जिथं कुंकू लागलं तिथं बरोबर त्या एकाच बाणामध्ये सगळ्यांना छिद्र पडले. भगवंताने एक पान आपल्या पायाखाली दाबून ठेवलं होतं, त्याही पानाला छिद्र पडलं. आणि त्याने दुसऱ्यांदा नंतर मग सांगितलं देवाला की मी आता या सगळ्या लोकांवर बाणांचा एक प्रयोग करतो. त्याने पहिला बाण कुंकवामध्ये भिजवला आणि फेकला आकाशामध्ये. ज्या ज्या व्यक्तीचं मरण ज्या ज्या मर्मस्थानावर होतं बरोबर तिथं ते जाऊन पडलं कुंकू. आणि सांगितलं आता दुसरीकडे बाण मारायचंच नाही, मर्मस्थानावर एक बाण मारला की सगळ्यांचा नाश होईल. असं म्हणतात भगवंताच्या सुद्धा त्या अंगठ्याला कुंकू लागलं होतं.
कारण भगवंताचं निजधाम गमन करायचं. जेव्हा आता जरा व्याधाने बाण मारला तो कुठं मारला? अंगठ्यालाच मारला की नाही. म्हणजे भगवंताच्या लक्षात आलं की याला जर आपलंही वर्मस्थान कळालं तर बाकीच्याचं काय आहे. भगवंताने सांगितलं एक काम कर, तू काही युद्ध करू नको, कारण तू एका बाणामध्ये सगळ्याचा नाश करू शकतो. त्याला थांबवलं आणि त्याचा वध भगवंतानेच केला, कारण ते ठरलं होतं. त्याचा उद्धार भगवंताच्या हातूनच ठरलेला होता. मग त्याचे मस्तक मात्र जिवंत ठेवलं. त्याला सांगितलं तुझी अंतिम इच्छा काय आहे. तेव्हापासून चालू बरे, फाशी देण्याच्या अगोदर अंतिम इच्छा विचारतात ना, मग ते विचारलं भगवंताने तुझी अंतिम इच्छा काय. त्याने सांगितलं मला युद्ध पाहिजे. मग त्याला एका पर्वतावर ठेवलं. तो जिवंत होता तोपर्यंत, मस्तक होतं फक्त नुसतं. युद्ध झाल्यानंतर अर्जुनाला आणि भीमाला गौरव झाला होता, गर्व, की भीमाला असं वाटलं मी शतक केलं, म्हणजे 100 कौरव मी एकट्याने मारले. आणि अर्जुनाला असं वाटलं होतं ते द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कर्ण यांसारखे रथी महारथी मीच मारले आहे, गर्व झाला. आणि मग ते पर्वतावर गेले. भगवंताने त्या बबरूला बोलवलं, म्हणे तू सगळं युद्ध पाहिलं? म्हणे हो युद्ध पाहिलं. आणि मग कोणी युद्ध केलं? त्याने सांगितलं युद्ध दोघांनीच केलं. त्या अर्जुनाला भीमाला गौरव वाटला. त्याने बहुतेक पुरस्कारात आपलंच नाव येणार आहे, दोघांनी युद्ध केलं म्हटल्यानंतर. सांग बरं त्या दोघांची नावं. त्या बबरूने सांगितलं दोघांनीच युद्ध केलं, एक हर आणि दुसरा हरी. हरी म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा, आणि हर म्हणजे काय? ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू. भगवान शंकर आणि भगवान हरी या दोघांनीच युद्ध केलं खरं तरी, बाकीचे सगळे निमित्त मात्र आहे. मला यातून काय सांगायचं? भगवान म्हणतात तू अगोदर युद्ध करता तर ठरला पाहिजे. तुझ्या हातून मी युद्ध करणार आहे. कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धो, सगळ्यांचा ग्रास करण्याकरता लोकांसमाहर्तो मिह प्रवृत्तः, ऋतेभ्य त्वां न भविष्यन्ति सर्वे व्यवस्थिता प्रत्यनिकेषु योधाः. 11व्या अध्यायातला विचार आहे. सगळ्यांचं काल मी आहे, निमित्त तुला केलं आहे. ना अगोदर तो युद्ध करणारा तर ठरला पाहिजे. तू युद्ध करणारा नाही आहे, तुझ्याद्वारे युद्ध करणारा मी आहे. आधी झुंजार दुवा व्हावे, मग झुंजावया शस्त्र घ्यावे. मग हातामध्ये युद्धाकरता शस्त्र घ्यावं, किंवा न झुंजावया करावे देवांगन. देवांगन म्हणजे काय? प्रतिज्ञा, शपथ. किंवा याचा दुसरा अर्थ होतो देवाच्या अंगणामध्ये जायचं आणि मग शपथ घ्यायची, त्याला म्हणतात देवांगन. म्हणजे अगोदर युद्ध करता तो ठरावं, मग शस्त्र हातात घ्यावं, किंवा मी आता युद्धच करणार नाही अशी देवाच्या अंगणामध्ये जाऊन प्रतिज्ञा करावी. पण या गोष्टी जर विचार करून पाहिल्या तर खऱ्या आहे का? तू कोण करता आहे? तुला अहंकाराने करतेपणाचा भाव आला म्हणून भगवान म्हणतात मनोनी न झुंजणे मनसी ते वायाने. तू म्हणतोय ना मी युद्ध करणार नाही, मी युद्ध करणार नाही, ही गोष्ट वायाने. वायाने म्हणजे व्यर्थ आहे, हे काही सार्थ नाही. बरं, एका दृष्टिकोनातून मानली ना म्हणजे अथवा मानू लोकपणे लोकदृष्टीही. लोकदृष्टी म्हणजे लोकव्यवहार. लोकव्यवहाराचा विचार करून लोकांच्या नजरेतून तो युद्ध करणार नाही असं जरी आपण क्षणभर मानलं की ठीक आहे बुवा आता अर्जुन काही युद्ध करणार नाही, कारण लोकव्यवहाराच्या दृष्टिकोनातून अर्जुनाला असं वाटतंय की मला पाप घडेल, असं जरी आपण क्षणभर मानलं तर न झुंजणे युद्ध करणार नाही असा तुझा निश्चय तरी कायमचा स्थिर राहील का? भगवान म्हणतात नाही नाही. तरी न झुंजे ऐसे निष्ठंकिशीचे मानसे ते प्रकृती अनारीसे करविलची. न झुंजे ऐसे, मी युद्ध करणार नाही, मी युद्ध करणार नाही असा जो तू आपल्या मनामध्ये निष्ठंकिशी युद्धाचा निश्चय केला आहे की नाही, तो सगळाचा सगळा निर्धार ते प्रकृती अनारीसे. अनारीसे म्हणजे उलट. तू जो निश्चय केला कोणता? युद्ध न करण्याचा, प्रकृती त्याच्या उलट करेल. म्हणजे काय करेल? तो म्हणतो युद्ध करायचं नाही आणि प्रकृती युद्ध करविल्याशिवाय राहणार नाही. अनारीशे म्हणजे उलट, निराळं किंवा विरुद्ध. करविलची, प्रकृती म्हणजे काय? स्वभाव असा अर्थ घ्यायचा. बरं, प्रकृतीचे 2 अर्थ होतात, 2-3 अर्थ होतात. इथं पुढे येणारच आहे श्लोकामध्ये की तुझा असणारा क्षत्रिय स्वभाव तुझ्या निश्चयाच्या विरुद्ध तुला कर्म करण्याकरता भाग पाडेल. स्वभाव असतो ना तो मनुष्याचा दबत नाही बघा. निश्चय जर केला ना मनुष्याने तर तो स्वभावाच्या अनुकूल असेल तर तो सफल ठरतो. पण स्वभावाच्या प्रतिकूल जर निश्चय केला तर स्वभाव त्या निश्चयाला राहू देत नाही. म्हणून तर परमार्थाची साधना करताना आपल्याला कष्ट का होतात?
आपला निश्चय चांगला असतो, आपला स्वभाव विरुद्ध असतो. आणि मनुष्याचं युद्ध जे होतं ना ते पहिल्यांदा आपल्याशीच होतं. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. मनाच्या बरोबर युद्ध होतं ना ते स्वभावाशी युद्ध असतं. आपल्याला वाटतं परमार्थी साधना करावी आणि आपल्या स्वभावाला वाटतं फिरत राहावं. कसा वेळ बसायचा? स्वभाव बदलला पाहिजे की नाही. आणि स्वभाव जर बदलायचा असेल तर आहार बदलला पाहिजे. स्वभाव वृद्धीच्या ठाई आहारा वाचून नाही बळी येतो. 17व्या अध्यायामध्ये आलं आहे बघा. स्वभाव बदल करायचा असेल तर आहारात बदल झाला पाहिजे. आहार म्हणजे नुसतं भोजन नाही आहे. नुसतं भोजन हा जिभेचा आहार आहे, पण चांगलं ऐकणं कानाचा आहार, चांगलं पाहणं डोळ्याचा आहार, चांगल्या व्यक्तीच्या संगतीत राहणं संगतीचा आहार, हे सगळे आहारच आहे. जर आहार बदलला, आपण आहार बदलतो पण कोणता? फक्त जेवणाचा. तेवढ्यात काम नाही भागत. त्यांना पण होईल बदल, पण वेळ लागेल. म्हणून आपलं पाहणं, आपलं ऐकणं, आपली संगती, आपलं वाचन, हे सगळ्यांचा आहार बदल झाला पाहिजे. आहार बदलला तर स्वभाव बदलतो, स्वभाव बदलला तर निश्चय चांगला होतो. पण इथं निश्चय कोणता आहे? न झुंजे, मी युद्ध करणार नाही. आणि स्वभाव कोणता आहे? युद्ध करण्याचा, क्षत्रियाचा. भगवान म्हणतात तू मनात किती जरी निश्चय केला, अहंकार, नाही मी धार्मिक आहे, मी क्रूर कर्म करणार नाही, हा अहंकाराचा अंगीकार आहे बरं. मी कोणीतरी धार्मिक आहे अर्जुन, आणि क्रूर कर्म युद्धाचं मी करणार नाही. भगवान म्हणतात असं जर करशील तर तुझा स्वभाव आहे क्षत्रियाचा, तो निश्चयाला राहू देणार नाही. तुला युद्ध करावं लागेल. म्हणजे काय? स्वतःचं कर्म करावंच लागेल. स्वतःच्या कर्मापासून पलायन करणं चांगलं नाही. नाहीतर अर्जुनाने दुसऱ्या अध्यायामध्ये म्हटलंय, भिक्षा मागता बली. चांगलं आहे म्हणे भिक्षा मागणं. भिक्षा मागणं साधकाचं काम आहे, क्षत्रिय राजाचं काम नाही. क्षत्रिय राजाने फार झालं तर भिक्षा द्यावी, भिक्षा मागू नये. त्याने 5 वर्षानंतर मागावी, अशी मध्येच कधीतरी मागू नये. मतदान मागतात की नाही. क्षत्रियाचं कर्म युद्ध करणं आहे, भिक्षा मागणं नाही. तरी न झुंजे ऐसे निष्ठंकीशी जे मानसे, ते प्रकृती अनारीसे करविनची. प्रकृती अन्यथा करविणारच. का बरं? कारण अर्जुना तू प्रकृतीत बांधलेला गेला आहे. स्वभावजेन कौंतेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुम नेच्छशियन मोहात करिष्यश्च वशोऽपि तत्. हे कौंतेय, पदच्छेद असा होईल, स्वभावजेन कौंतेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुम न इच्छसि यत् मोहात करिष्यसि वशः अपि तत्. हे कौंतेय, स्वभावजेन स्वेन कर्मणा निबद्धाः. स्वभावजेन म्हणजे स्वभावातून निर्माण झालेल्या, स्वेन कर्मणा स्वतःच्या कर्मापासून, त्वम निबद्धाः तो चांगल्या प्रकारे बांधला गेला आहे. निश्चयेन बद्धाः त्याला निबद्ध असं म्हणतात, बांधला गेला आहे. स्वभाव कशाला म्हणतात? याचा अर्थ 2-3 गोड केले बघा. एक आहे जगाला कारण असणारी माया, आणि त्या मायेचं असणारं जी स्वभाव प्रकृती, त्याला पण स्वभाव असं म्हणतात. किंवा आपल्या ठिकाणी असणारे सत्व रज आणि तम या गुणाचा असणारा स्वभाव, दुसरं कारण. आणि तिसरं कारण सांगितलं स्वभावाचं, वर्तमान काळामध्ये जे आपल्याला सुखदुःख मिळतं, जे आपली प्रवृत्ती आणि निवृत्ती होते, याला गत जन्मातला एक संस्कार कारण असतो आपला, गत जन्मातला. आणि तो संस्कार आताच्या काळामध्ये स्वभाव म्हणून प्रगट झालेला असतो. म्हणजे मागचा संस्कार स्वभाव आहे, गुणांचा स्वभाव तो स्वभाव आहे, जगाचं कारण असणारी प्रकृती तिचा स्वभाव आहे. या 3 स्वभावाने तो स्वतःच्या कर्माने बांधला गेला आहे. क्षत्रियाचा स्वभाव आहे तुझा, रजोगुणाचा स्वभाव आहे क्षत्रिय म्हणल्यानंतर, आणि मागचे संस्कार आहे ना युद्ध करण्याचे, त्या सगळ्या कर्माने तो बांधला गेला आहे. म्हणून कर्तुम निच्छशियन मोहात. यत म्हणजे जे कर्म तो करण्याची इच्छा करत नाही. कशामुळे? मोहात, अविचाराने, अविवेकतः. तुला युद्ध करणं भाग आहे, पण अविचारामुळे तू युद्ध करण्याची इच्छा करत नाही. तर भगवान म्हणतात अवशः अपि तत्. आपल्या स्वभावाला वश होऊन तत् अपि करिष्यसि. ते कर्म नक्की तू केल्याशिवाय राहणार नाही. जे कर्म तुला करावंसं वाटत नाही तेच कर्म स्वभावाला वश होऊन केल्याशिवाय तो राहणार नाही.
म्हणजे आता म्हणतोय मला युद्ध नाही करायचं, पण कधी ना कधी तो युद्ध केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अहंकाराचा परित्याग करून आपल्या वाटेला आलेले कर्म चांगल्या प्रकारे कर, असं भगवंताला म्हणायचं आहे. याकरिता उदाहरण देतात. पै पूर्वे वाहता पाणी, पविजे पश्चिमेचे वाहनी, तरी आग्रहची उरे ते आणि आपुलिया लेखा. का साळीचा कण म्हणे मी नुगवे साळीपणे, तरी आहे आन करणे स्वभावाशी. तैसा क्षात्र संस्कार सिद्धा, प्रकृती घडिलाशी प्रबुद्धा. आता नुठी म्हणसी हा धांदा, परी उठवी जशी चित्तू. या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. पहिलं उदाहरण दिलं आहे पाण्याचं. पूर्वे वाहता पाणी, पूर्व दिशेला पाणी वाहत असेल. आता योगायोगाने आपली इंद्रायणी आहे ना, पूर्व दिशेलाच वाहती आहे बघा. बरोबर ओवी आणि तो पूर एकत्रच आला आहे. पूर्वे वाहता पाणी, पूर्व दिशेला पाणी वाहतं की नाही, वेगात वाहत आहे. कंटेनर वाहत आले पाण्यामध्ये, इतका पाण्याचा प्रवाह आहे. मग आता पूर्वेकडं जर पाणी वाहत असेल आणि एखादा पोहणारा म्हणेल मी जलतरण स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक पटकिणारा आहे, तर ते ऑलिम्पिकमध्ये चांगलं आहे. इथं पुराच्या पाण्यात नाही चालणार. पूर्वेला पाणी वाहत आहे आणि तो म्हणला नाही नाही मी उडी टाकतो, मला देऊकडं जायचं आहे, कारण ते पश्चिम दिशेला आहे. तर जाईल का तो? तो गेला तर देहूला नाही, पंढरपूरला जाईल. वा गेला तर, पण इकडे जाणार नाही. म्हणून पूर्वे वाहता पाणी, पूर्व दिशेला पाणी वाहत आहे. आणि एखादा पश्चिमेचे वाहनी पविजे, पश्चिम दिशेच्या प्रवाहामध्ये पोहत असेल, वाहनी म्हणजे प्रवाह, पोहत असेल तर ज्ञानोबाला म्हणता तरी आग्रहची उरे, त्याचा दुराग्रह फक्त शिल्लक राहील. एरवी ते नामते पाणी आपुलिया लेखा आणि क्रियापद आहे बरं, दुसरी वेलांटी त्याला. दीर्घ आलं की ते क्रियापद होतं आणि पहिलं आलं की उभयान्वयी अव्यय होतं. एरवी ते पाणी आपुलिया लेखा म्हणजे आपल्या मार्गाला, आपल्या हिशोबाला किंवा आपल्या वळणाला आणल्याशिवाय राहणार नाही. आपल्या भाषेमध्ये ते पाणी त्याला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तो जर म्हणेल की नाही नाही मला पाणी जरी पूर्वेकडे जात असेल तर मला पश्चिम दिशेला पोहायचं आहे, तर पाणी म्हणेल तो फक्त उडी तर टाक, मी बरोबर तुला माझ्या दिशेला मार्गाला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. का? पाण्याचा स्वभाव आहे, त्यात बदल नाही होऊ शकत. दुसरं उदाहरण. का साळीचा कण म्हणे मी नुगवे साळीपणे, तरी आहे आन करणे स्वभावाशी. साळीचा कण म्हणजे काय? तांदळाचा कण. पण नुसते तांदूळ पेरले तर येत नाही बरं. तांदळाच्या वरती एक कवच असतं, फोलपट असतं आणि त्याला साळी म्हणतात. साळी पेरल्या तरच उगवतात, तशा उगवत नाही बघा. काय निसर्गाचं शास्त्र आहे. एरवे तांदूळ खाल्ले जातात, ते साळीचा कण असेल तर त्यातून अंकुर येतो. पण तो साळी काय शब्द आहे ज्ञानोबाऱ्यांचा, किती ज्ञानोबाऱ्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ आहे बघ. इथे तांदूळ शब्द नाही ठेवला, अक्षता पण नाही ठेवला, भातही नाही ठेवला, शब्द साळी ठेवली बरोबर. म्हणजे शब्दात सुद्धा चुकी होऊ नये. काय ज्ञानोबाऱ्यांची बुद्धिमत्ता आगाध असेल ना. वयवर्ष 16 आहे का नाही बुद्धिमत्ता. वयाचा हिशोब लावायचा नाही ज्ञानोबाऱ्यांना बरं, ते वयाचा हिशोब आपल्याला लावायचा, त्यांना नाही. का साळीचा कण म्हणे मी नुगवे साळीपणे. साळीचा कण असं म्हणू लागला की मला उगवायचं आहे, पण मी लावताना साळीपानाने लावला जाईल, पेरला जाईल, पण उगवताना मी साळीपानाने उगवणार नाही. शक्य आहे का? साळीचा कण म्हणे मी नुगवे साळीपणे, भाताच्या रूपाने मी उगवणार नाही. ज्ञानोबा म्हणतात तरी आहे आन करणे स्वभावाशी. त्याच्या स्वभावाला आन करणे, वेगळं काही केल्यासारखं होईल का? नाही होणार. म्हणजे पाणी पोहणाऱ्याला आपल्या मार्गात आणणारच. साळीचा कण साळीपणानेच उगवणार. तसा अर्जुना तू क्षत्रिय आहे, तो युद्ध केल्याशिवाय राहणार नाही. तैसा क्षात्र संस्कार सिद्धा. क्षत्रियाच्या ठिकाणी संस्कारतः काही गुण सिद्ध असतात, म्हणजे प्रगट असतात. या अध्यायामध्ये पाठीमागे ते 7 प्रकारचे गुण आले आहे. कोणते? शौर्य आदी, शौर्यम तेजो. तर मग या सगळ्या क्षत्रियाच्या संस्काराच्या सगळ्या गुणांनी सिद्ध झालेला तू आहे आणि त्या सिद्ध प्रकृतीपासून तुझी निर्मिती झाली आहे. क्षात्र संस्कार सिद्धा प्रकृती घडील अशी प्रबुद्धा. बुद्धिमान अर्जुना, क्षत्रियाच्या संस्कारापासून सिद्ध झालेली प्रकृती, त्यातून तुझी निर्मिती झाली आहे. आता या काळामध्ये नुठी मनशी मी युद्ध करण्याकरता उठणार नाही असं तो मनसी
तो म्हणत आहे, परंतु हा धांदा म्हणजे काय? व्यवहार. युद्ध नावाचा व्यवहार परी उठवी जशी चितू. युद्ध नावाच्या व्यवहारातून नक्कीच एका क्षणाला, जरी तो आता म्हणतो मी उठणार नाही, मी आता हातामध्ये युद्ध करणार नाही, पण कोणत्या का क्षणाला होईना तो मात्र युद्ध करण्याकरता नक्कीच उठवला जाशील. त्यामध्ये अन्यथा काही करता येणार नाही. का उठविला जाशील याची कारणं पुढे सांगणार आहे परमात्मा. तो विचार आपण उद्या पाहू. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.